संभाजीनगरमध्ये कॅश फॉर वोटचा आणखी एक प्रकार उघडकीला आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी संशयित व्यक्तीला अटक केलेली आहे। संभाजीनगर शहरातल्या पश्चिम मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांना 1000 रुपये देण्याचं आमिष दाखवलं जात होतं आणि मतदारांना पैसे देऊन त्यांच्या वोटाला शाई लावली जात होती आणि त्यांचे मतदार कार्ड घेतलं जात होतं आणि हा सगळा प्रकार एका व्यक्तीनं लपून रेकॉर्ड केलेला आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय। पोलिसांना याची माहिती दिली गेलेली आहे। त्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि हा सगळा प्रकार उघडकीला आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर चांगलाच गोंधळ घातला। त्यानंतर रात्री उशिरा या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। निदम पठाण याला 2000 रुपये दिलेले होते आणि त्याच्याकडचं आधार कार्ड आणि त्याचं वोटिंग कार्ड हे त्यांनी घेतलेलं होतं, जेणेकरून त्यांनी मतदान करायला जाऊ नये या अनुषंगाने त्यांनी कबुली दिल्यानंतर आपण त्या दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे, गुन्हा दाखल केलेला आहे, आरोपींना अटक देखील केलेली आहे आणि त्यांच्याकडे सखोल चौकशी करून त्याच्यावरील पुढील कारवाई आम्ही करत आहोत। मला तर काही कार्यकर्ते सांगतात पोलीस यंत्रणेच्या देखरेखीखाली हे काम चालू आहे आणि मग जर निष्पक्षपातीपणे ही निवडणूक व्हायची तर कशी होईल? या संभाजीनगरातले पोलीस आयुक्त निष्पक्ष आहेत का हा माझा सवाल आहे। मी या संदर्भात डीजी साहेबांकडे रीतसर तोंडी तक्रार केलेली आहे की पोलीस आयुक्त एका मतदारसंघात स्पेसिफिकपणे एका उमेदवाराला मदत होईल असं काम करतायत।